विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। आताच 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। उद्या गुरुवारी पीक विमाचा दुसरा टप्पा हा वाटप सुरू होणार आहे। 16 जिल्ह्यात 45,900 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता हे येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरकारच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। जाहीर यादीमध्ये आपलं नाव आहे का ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। 2022, 2023, 2024 ची यादी या ठिकाणी ही मी तुम्हाला सांगणार आहे। उद्या गुरुवारी 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप हा सुरू होणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। उद्या गुरुवारी विम्याचा शेवटचा हप्ता आता 2 वाजता हा वाटप सुरू करण्यात येणार आहे। आताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली असेल। शेवटच्या टप्प्यामध्ये राहिलेले आता उरलेले 16 जिल्हे आता पात्र ठरण्यात आले आहे। त्यामुळे गुरुवारी दुपारपासून 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षाच्या रखडलेल्या पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे। उद्या गुरुवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी 2 वाजेपासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। खूप मोठा हा पीक विमा आहे शेतकरी मित्रांनो। टोटल 3 वर्षाचा पीक विमा असल्याने शेतकऱ्यांना जास्त लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2022 मध्ये पीक विमा भरला असेल, 2023 मध्ये पीक विमा भरला असेल किंवा 2024 मध्ये पीक विमा भरला असेल, या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आता हेक्टरी 45,900 रुपये टोटल 3 वर्षाचे हे मिळणार आहे। गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटपाला मुहूर्त लागल्याचं आपलं हे पाहायला मिळालं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप आता सुरू झालं आहे। हेक्टरी 45,900 रुपये शेतकऱ्यांना उद्या गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता हे मिळणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा त्या ठिकाणी वाटपाचा थांबलेला होता, परंतु कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी अखेर पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लावल्याचं या ठिकाणी सांगितलं जात आहे। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा सोडण्याचे आदेश कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आले आहे। खरोखर पीक विमा वाटपाला मुहूर्त परत एकदा लागलाय। बघा आता प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी किती पीक विमा रक्कम आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। प्रत्येकी तालुक्याची रक्कम या ठिकाणी पीक विमा प्राप्त शेतकऱ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये ही समजणार आहे। आता केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आता यांनी यादी सांगितली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नेमकं शेतकऱ्यांना किती पीक विमा आतापर्यंत वितरित झाला असून किती टक्के पीक विमा या ठिकाणी वाटप होणार आहे आणि उद्या गुरुवारी कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप होतोय याची यादी ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पीक विमा या ठिकाणी यादी या जाहीर झाल्या आहे। त्यानुसार यादी तुम्हाला पुढे आता मी सांगणार आहे। यामध्ये 2022 ची यादी आहे, 2023 ची आहे आणि 2024 ची यादी ही मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्या ठिकाणी कोणत्या पीक विमा किती मिळणार आहे बघा हेक्टरी तुम्हाला सांगतो की पीक विमा किती मिळणार आहे। मागील 3 वर्षाचा मिळून म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 3 वर्षाचा मिळून एकत्र किती पीक विमा तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येतोय। बघा सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे की भात असेल तर भात पिकाला 3 वर्षाचं मिळून आता तुम्हाला 50,000 रुपये पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। सांगताय की सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी उद्या आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता भात जर पीक तुमचं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर जर ज्वारी पीक असेल तर त्या ठिकाणी तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 33,000 रुपये हे 3 वर्षाचं मिळून पीक विमा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या ठिकाणी तुम्हाला जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला याचा लाभ हा मिळणार आहे। बाजरी पीक जर तुम्हाला गेलं असेल तर मागील 3 वर्षामध्ये नुकसान जर तुमचं बाजरी पिकाचं जर झालं असेल तर तुम्हाला टोटल 32,000 रुपयाचा पीक विमा तुमच्या 3 वर्षांचा मिळून आता तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। या ठिकाणी सर्वांना आता लक्ष देऊन बघायचं आहे
या ठिकाणी भुईमुगाचं जर तुम्हाला 2022, 2023, 2024 या 3 वर्षामध्ये जर तुमचं नुकसान झालं असेल तर भुईमुगालाही देखील तुम्हाला 45,000 रुपये हेक्टरी तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी विमा हा मिळणार आहे। त्यानंतर सोयाबीन पीक जर तुमचं असेल आणि त्याचं जर नुकसान झालं असेल तर 2022, 2023, 2024 यामध्ये जर त्याचं नुकसान झालं असेल तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी तुम्हाला 55,000 इतका सर्वात जास्त पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर मूग पीक असेल 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल जर तुम्हाला त्याचं नुकसान झालं असेल तर मुगाचं हेक्टरी 28,000 रुपये तुम्हाला 3 वर्षाचं मिळून या ठिकाणी उद्या गुरुवारी दुपारा 2 वाजेपासून पीक विम्याचे पैसे वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, उडीद पिकामध्ये नुकसान झालं असेल तर 25,000 रुपये हेक्टरी हे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आले आहे। बघा, तुमचं तूर पीक असेल आणि जर त्याचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 47,000 रुपये या ठिकाणी 2022, 2023, 2024 या ठिकाणून मिळून हे मंजूर करण्यात आले आहे। आता बघा, त्यानंतर कापूस पीक हे जर तुमचं असेल आणि त्याचं जर वर्षाचं नुकसान झालं असेल म्हणजे 3 वर्षामध्ये जर त्याचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 60,000 रुपये एवढं सगळ्यात जास्त पीक विमा या ठिकाणी कापसाला तुम्हाला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा करण्याचे आदेश हे मिळाले आहे। त्यानंतर मका पीक जर तुमचं असेल आणि त्याचं जर नुकसान झालं असेल तर त्याला 36,000 रुपये हेक्टरी तुम्हाला 3 वर्षाचे मिळून आता हे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा, 3 वर्षाचं हे तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे। आता देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय की एवढा जास्त पीक विमा या ठिकाणी का मिळतोय। तर बघा शेतकरी मित्रांनो, जास्त पीक विमा तुम्हाला नेमकी मिळतोय का 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल तर 3 वर्षाचा टोटल मिळून पीक विमा या ठिकाणी सर्वांच्या खात्यावरती पीक विमा आता उद्या गुरुवारी तुमच्या खात्यावरती जमा हा करण्यात येत आहे। पण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तो जमा करण्यात येत आहे ते तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे। 2022 पासून 2024 पर्यंत पीक विम्याची वाटप बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे। गेले 1 महिन्यापासून पीक विम्याची तुम्ही वाट बघत होता। पहिला टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झाला वाटून आता दुसरा टप्पा उद्या गुरुवारी 18 सप्टेंबरला परत एकदा दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विम्याचा वाटप हा करण्यात येणार आहे, असं कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सांगितलं आहे। जर तुम्हाला नमोच्या त्या ठिकाणी आता नंबर रोजी जर हप्ता मिळाला असेल तर शेतकऱ्यांच्या त्या खात्यावरती आता पीक विमा हा जमा होतोय। तुम्हाला सुद्धा 75% सरसकट तुमच्या खात्यावरती आता उद्या खरोखर 100% पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा, सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। राज्य सरकारने 3178 कोटी रुपयांचा पीक विमा यासाठी नुकसान भरपाई म्हणून आता मंजूर करण्यात आला आहे। दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला त्यानंतर बघा, आता शेतकरी मित्रांनो यामध्ये अतिवृष्टी असेल, त्याचबरोबर पाऊस असेल, गारपीट असेल, आता यामध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे। 2022ला नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा भरला होता। 2023ला परत शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची पीक विमा भरला होता। 2024लाही देखील पीक विमा भरला होता, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी 3 वर्षाचा कधीच मिळालाच नव्हता। शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज होता, त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे आणि पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसरा टप्पा उद्या म्हणजेच गुरुवारी आता सुरू करण्यात आला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 25%चा पहिला टप्पा होतोय तो पूर्ण झाला आहे। शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळाला होता, आता शेतकरी त्यामध्ये खुश झाला आहे आणि ते पाहायलाही देखील आपल्याला मिळत आहे। आता दुसरा टप्पा गुरुवारी म्हणजेच उद्या हा वाटप होणार आहे। 75% अग्रिम पीक टप्पा आता हा वाटप होणार आहे। तर मग आता या ठिकाणी आपण पाहूया की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा उद्या गुरुवारी वाटप होतोय, कारण 3 टप्प्यामध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। आता कालच पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे आता वाटप हा होणार आहे। तर तुम्हाला अजून पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर तुम्हाला आता पीक विमा हा मिळणार आहे। आता बघा, तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा या ठिकाणी कंपन्यांच्या मार्फत तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी जमा करणार असल्याची मोठी माहिती आता समोर येते। विभागातील काही जिल्हे आहे, पुणे विभागात जेवढे काही जिल्हे आहेत तिथे सर्वात मोठ्या प्रमाणात जास्त नुकसान झालंय हे आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि त्या ठिकाणी भरपाईनी सुरुवात ही पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। नाशिक असेल, अहिल्यानगर असेल या ठिकाणी विभागामध्ये सुद्धा जमा होतोय। सोलापूर विभाग असेल या ठिकाणी सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतोय। कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा होतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये खूप त्या ठिकाणी आता वाट पाहिली आहे, परंतु टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळालाच नाहीये, परंतु आता पीक विम्याचा दुसरा टप्पा
सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आला आहे। यामध्ये कोल्हापूर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल या 3 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या खात्यावरती पीक विमा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। मुळे आता तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का नक्की ते बघायचं आहे तुम्हाला। तुमच्या जिल्ह्यामध्ये 18 सप्टेंबर रोजी 2 वाजल्यापासून पीक विमा जमा करण्यात येतोय। कोणकोणते 16 जिल्हे आहेत ते लक्ष देऊन बघा। यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामध्ये शेतकरी खूप आतुरतेने वाट बघत होते। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे पीक विमा तटलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी परत एकदा जमा करण्यास ही सुरुवात होत आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा करण्यास आता सुरुवात झाली आहे। त्यानंतर बीड आहे, जालना आहे, चंद्रपूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, ठाणे आहे, पालघर आहे, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली। त्यामुळे आधार कार्ड बँकेला सर्वांनी लिंक करून घ्यायचे आहे।